आमच्या काळीनं मुलं लहानाची मोठी कधी व्हायची हे कळायचंच नाही. बऱ्याच वेळा तुम्ही तुमच्या आईवडिलांकडनं ही वाक्य ऐकलीच असतील. पूर्वी आपण कीपॅडचा मोबाईल वापरत होतो, आता आपण स्मार्टफोन वापरतोय कारण ते आपल्याला युजफुल आहे आणि गरजेचं सुद्धा आहे. म्हणून काही गोष्टींमध्ये आपल्याला अपडेट राहणं गरजेचं आहे आणि पॅरेंटिंगसुद्धा ती त्यातलीच एक महत्त्वाची जबाबदारी आहे. आताच्या जगामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी वयामध्ये इंट्रोड्यूस होतं मुलांना. लाईफमध्ये मुलं जर फेल झाली तर ते फेल्युअर फेस करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल 10वी आणि 12वीच्या एक्झाममध्ये जर अपेक्षित असे मार्क्स मिळाले नाहीत तर मुलांनी सुसाईडसुद्धा केलेली आहे. असे एक्झाम्पलसुद्धा आहेत. आता रिसेंटलीच पाहायचं झालं तर KBCमधलं एक्झाम्पल घ्या ना. एक मुलगा KBCच्या स्टेजवर जाऊन बोलतोय, ही काही एक साधी गोष्ट नाही आहे. त्या मुलामध्ये किती कॉन्फिडन्स असणार आहे. पण हां, त्याच्याकडून काही चुका घडल्या आहेत. पण आता या चुका घडल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या की मुलाला मारायला हवं, मुलाच्या आईवडिलांनी त्याला शिस्त शिकवलं नाही. पण याच्यामुळे त्या मुलाचा कॉन्फिडन्स किती लो होणार आहे, पुन्हा तो स्टेजवर जाऊन बोलू शकतो का? आता हे डिपेंड करतं की त्याचे आई वडील किती इमोशनली स्ट्रॉंग आहेत. म्हणून आपल्यालासुद्धा आपल्या मुलावर फ्युचरमध्ये जाऊन एखादी कोणती अशी कंडिशन आली तर त्याला इमोशनली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आईवडिलांनीसुद्धा इमोशनली स्ट्रॉंग हवं आहे आणि तेच आपल्याला या पॅरेंटिंगमध्ये शिकवलं जातं. म्हणून पॅरेंटिंग शिकणं ही आजच्या काळाची गरज आहे.